कोणाला माहिती आहे ERT म्हणजे काय? माहितीये का ERT काय असते हे माहितीये का? ERT म्हणजे इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. ही टीम काय काम करते कोणाला माहितीये का? मी एकदा आठवतो बाहेर एकदा सांगितलं ERT म्हणजे काय आठवतं का? इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. इमर्जन्सी म्हणजे काय पहिले आपण हे प्रत्येकाचं वेगळं घेऊया. इमर्जन्सी म्हणजे काय? इमर्जन्सी म्हणजे फायर म्हणजे आग लागली त्याला इमर्जन्सी म्हणतात. भूकंप त्याला इमर्जन्सी म्हणतात. अजून कशाला इमर्जन्सी म्हणतात? फ्लड म्हणजे पूर येणे त्याला इमर्जन्सी म्हणतात. अजून कशाला इमर्जन्सी म्हणतात सांगू शकेल का कोणी? अर्थक्विक याला इमर्जन्सी म्हणतात. मग या इमर्जन्सीच्या टायमाला आपण काय करावे हे ERT टीमचं ते काम असते. इमर्जन्सीच्या वेळेस सर्वांना मदत करणे म्हणजे नेमकं काय? आता समजा आपल्या बिल्डिंगला आग लागल्यानंतर कोण काय करेल? तसं प्रत्येकाचं काम असं निवडून दिलेलं असतं. तसं आग लागल्यानंतर फक्त फायरमॅनच काम नाही करणार, बाकीच्या लोकांचे वेगळं काम असते. ते काय असते मी सांगेल. आता तुम्ही आग लागली तुम्ही काय करणार सांगा मला? मी तर पहिले बिल्डिंगच्या बाहेर पडून जाईल माझा जीव वाचवायला, बरोबर ना? हा, मराठी समजते की हिंदीमध्ये बोलू? तर सर्वात पहिले आपण काय करणार आणि कसं असतं ERT टीम कशी काम करते याचं मी तुम्हाला एक हे सांगतो. ERT टीम मध्ये पहिले कोण असतो? सर्वात पहिले असतो लीडरचं काम काय असतं? प्रत्येकाला आपापलं काम वाटून देणे. काम वाटून देणे म्हणजे काय? समजा आता आग लागली तर सर्वात पहिले एक टीम असते, ती टीम असते रेस्क्यू टीम. ती टीम काय काम करते? बचाव करते. त्याच्यानंतर दुसरी टीम असते फायर फायटिंग टीम. ही टीम काय काम करते? आता तुम्हाला सांगितलं का फायर फायटिंग करा, तुम्ही करू शकता का? नाही. हे काम फक्त ट्रेन माणसंच करू शकतात. म्हणजे जसं आपला फायरमॅन, जशी आपली टेक्निकल टीम, हे सगळे हे काम करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असते? सर्च टीम काय काम करते? सर्च टीम म्हणजे कोण? आता सर्च टीम मध्ये सगळ्यात मोठा रोल कोणाचा आला? आपला आणि सिक्युरिटीचा. कारण की सर्वात जास्त फ्लोअरला कोण असतो? आपण असतो आणि सिक्युरिटी असतो. मग आता जसं तुम्ही आपल्या एका फ्लोअरला कमीत कमी 2 HP स्टाफ तरी असतोच ना, 2 नाही तर 4, बरोबर? मग ह्या वेळेस आपण काय करायचं? प्रत्येक आपल्याला माहिती आहे 8-10 ADC आहेत. प्रत्येक ADC मध्ये जाऊन बघायचं, सांगायचं बाबा आग लागली आहे, बिल्डिंग खाली करा. बिल्डिंग खाली करताना त्यांना काय सांगसान तुम्ही? काय करायचं? स्टेअरकेसनी जा. हा, लिफ्टनी गेलं तर काय होईल? लिफ्टनी कोण जाऊ शकतो अशा वेळेस? नाही, फक्त जे बाहेरून फायरवाले येतात. आपला पण फायरमॅन लिफ्ट मध्ये जाणार नाही. जे बाहेरून फायरमॅन येतात, जसं फायर ब्रिगेड वाले नाही तर आगवाले, तेच फक्त आतमध्ये जाऊ शकतात. दुसरं कोणी जाऊ शकत नाही. ते पण त्यांना स्पेशल ऍक्सेस असतं. लिफ्ट मध्ये आपलं एक फायर मोडचं बटन असतं, ते दाबल्यानंतर ती लिफ्ट फक्त ते जे बटन दाबते त्याच फ्लोअरला जाणार, प्रत्येक फ्लोअरला जाणार नाही. कळलं तुम्हाला? म्हणजे आग लागल्यानंतर आपल्याला लिफ्टच्या आतमध्ये जायचं आहे काय? नाही जायचं आहे. काय करायचं? स्टेअरकेसनी जायचं आहे. स्टेअरकेसनी जाताना काय करायचं? बघत जायचं. अशा वेळेस काय असते? भरपूर वेळेस काय होतं? बिल्डिंगला आग लागते. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल, माझा इथे बंद आहे. भरपूर वेळेस काय होते? आग लागते बिल्डिंगला
लोक स्टेअरकेसनी जातात, पण आग लागल्यामुळे पूर्ण बाहेरची लाईट इलेक्ट्रिसिटी बंद करतात, कारण की जास्ती आग लागण्याचे चान्सेस इलेक्ट्रिसिटीमुळेच होतात. मग लाईट बंद होते, मग तुम्ही काय करणार? लाईट बंद झाल्यानंतर आपल्या प्रत्येक स्टेअरकेसला इमर्जन्सी लाईट आहेत, त्या लाईटवर आपलं काम चालतं. आपल्याकडे डीजी आहेत, तर डीजी ऑन केल्यानंतर सगळीकडचे लाईट ऑन होतील. ठीक आहे. आता ही एक टीम झाल्यानंतर अजून एक टीम असते, ती आहे फर्स्ट एड टीम. फर्स्ट एड टीम काय काम करते माहितीये का? हा, मलमपट्टी करायची, हे करायचं. तर एखाद्या माणसाला तुमच्याकडे आणलं, त्यांनी सांगितलं माझा हात तुटलाय, तुम्ही काय करणार? कोणाचा हात फ्रॅक्चर झालाय, हात तुटलाय, त्याला आपण काही नाही करायचं, काहीच नाही करायचं. काय करायचं? एखादी दोरी रस्सी असेल, त्याच्यामध्ये त्याचा हात असा अडकून ठेवायचा. अशाने काय होईल? त्याचे हे मसल्स, त्याला काहीच त्रास होणार नाही. हात म्हणा, पाय म्हणा, हे असंच बांधून ठेवायचं आणि असंच्या असं त्याला हॉस्पिटलमध्ये म्हणा, नाही तर ऍम्ब्युलन्स मध्ये पाठवायचं. तर हे केल्याने काय होईल? त्याला जे नुकसान झालंय, समजा हात तुटलाय, पाय तुटलाय, जे काय तुटलं, तर आपण काय करेल? लहान तुझी मलमपट्टी करून देतोय, हे करून देतोय तुला. तर त्याच्यामुळे ती जास्ती नुकसान, आपल्या हातामध्ये बारीक बारीक मसल्स असतात, ते मसल्स तुटू शकतात, दुसरं कारण होऊ शकते. हे हड्ड्या, समजा हाड तुटलं एखादं, ते एका दुसऱ्याला घासू शकते. तर हे लक्षात ठेवायचं की बा काही झालंय त्याला हेच. आणि प्रत्येक गोष्टी, जसं आता फर्स्ट एड मध्ये अजून काय आहे, समजा मला जळालं, इथे आग लागली, इथे माझा हात जळालाय, हा, मग तुम्ही काय करणार त्याच्यावर? प्रत्येक, म्हणजे आता समजा जखम झाली त्याचं वेगळं असते, आग झाली त्याचं वेगळं असते. प्रत्येक, आणि फर्स्ट एड मध्ये, आपल्या फर्स्ट एड मध्ये काय काय आहे हे आपण पहिले लक्ष दिलं पाहिजे. मेडिसिन, गोळ्या आहे का, मलमपट्टीचं सामान आहे का, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. आता याच्यानंतर येते फायर फायटिंग टीम. फायर फायटिंग टीम काय काम करते? आग विझवायची. तर त्याच्यामध्येही तुमचा सपोर्ट लागतो. जसं आता एकटाच फायरमॅन आहे, तो काय करेल? अरे आग लागली, मग त्याच्याकडे एक्सटिंग्विशर आणून देणं, हे आणून देणं. त्या टीम मध्ये पण आपली टीम काम करते. त्याच्यानंतर आहे रेस्क्यू टीम. आता रेस्क्यू टीम मध्ये तुम्हाला तर सांगितलं, प्रत्येक ठिकाणी जाऊन, आता समजा एखादा माणूस इंजर्ड झालाय, त्याला लागलंय पायाला, मग त्याला तुम्हाला बाहेर काढायचं, तुम्ही कसं काढणार? व्हीलचेअर नाही तुमच्याकडे, मग खांद्यावर उचलून, हा, एका दुसऱ्याची हेल्प घेऊन त्याला बाहेर काढायचं आहे. आता एखादा माणूस, त्याला हे आलाय बाबा, काय म्हणतात त्याला, तो मूर्छित झाला, म्हणा बेशुद्ध झाला, त्याला तुम्ही काय करणार? कसं? शुद्धीवर आणण्यासाठी 2-3 प्रकार आहेत. समजा एखादा माणूस बेशुद्ध झाला, त्याला शुद्धीवर आणायचं, त्यासाठी काय काय प्रकार आहेत तुम्हाला मी सांगतो. हा पण एक ERTचा भागच आहे, म्हणून त्याला म्हणतात CPR. काय म्हणतात? CPR. CPR कसा देतात? तर एक जण या इथे, काय याचं नाव, इकडे नाही, एक पोरगा घे ना, कोणतरी बारका चिरका पोरगा घे, बारका चिरका एखादा मुलगा ना. शांत जरा. अरे हसू नका, बघा तुम्हाला शिकायला भेटेल. जो काय तुला मानणार नाही रे. इंजेक्शन नाही त्यांच्या हातात. आता बघा, याला मी खाली नव्हतं झोपू शकत म्हणून वर झोपलोय. नॉर्मली काय करायचं? खाली झोपवायचं. खाली झोपवल्यानंतर आपण असं बसायचं. ठीक आहे, असं बसायचं आणि हात त्याचा छातीवर ठेवायचा असा, म्हणजे भार जास्ती पडेल. आता मी इथे उभा राहून जास्ती भार देऊ शकणार नाही, पण त्याला झोपू शकत नाही खाली म्हणून सांगितलं. आता हा माणूस बेशुद्धी झालाय, त्याला कसं चेक करायचं? तर सगळ्यात पहिले आपली हे 2 बोटं आहेत, हे 2 बोटं याच्या इथे लावायची मानेला. 5 सेकंद होल्ड करायचे, आपल्याला समजेल हा जिवंत आहे की मेला आहे. सॉरी हे नको. ठीक आहे, तर आपल्या बोटांना महसूस होईल की काहीतरी
आपल्याला जाणवतंय की इथे नस चालू आहे, तो नाही तर हा हा उपाय आहे. इथे आपण बघू शकतो, पण इथे आपल्याला लवकर समजत नाही, इथे डॉक्टरला लवकर समजतं. तर त्याच्यामुळे हा बेस्ट उपाय आहे. इथे हात लावायचा, आपल्याला समजेल हा जिवंत आहे. मग आता काय करायचं, 2-3 पद्धती आहेत. पहिलं तर त्याच्या तोंडात हवा भरायची, ती एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे सीपीआर. सीपीआर म्हणून काय करायचं, हे आपले हात आहेत, हे असं ठेवायचं आणि ते याच्या इथे ठेवायचं आणि किती 10 सेकंद कंटिन्यू दाबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढ्या जोरात दाबायचं नाही की ते फापडे तुटून बाहेर येतील. ते असं 10 वेळा दाबायचं, मग 10 सेकंद थांबायचं, वापस 10 वेळा दाबायचं, 10 सेकंद थांबायचं, असं कंटिन्यू 3 वेळा करायचं. म्हणजे काय होईल, हे केल्याने काय होते माहिती का, कधी कधी माणूस घाबरून जातो, घाबरल्यामुळे त्याचा श्वासोश्वास थांबतो. जर त्याला लवकर सीपीआर मिळाला नाही तर माणूस मरू शकतो. हे माझ्या मित्रासोबत झालंय. माझा मित्र माझ्या मांडीवर डोकं ठेवून मिलाय. मला तेव्हा माहिती नव्हतं सीपीआर कसा करतात. ऍक्सिडेंट झाला, जिवंत होता, तिथे सुविधा नसल्यामुळे आम्ही त्याला ऑटोमध्ये घेऊन गेलो आणि कमीत कमी तो पाऊण तास जिवंत होता. कुठल्या जवळच्या हॉस्पिटलने त्याला घेतलं नाही. एक हॉस्पिटल दुसरं हॉस्पिटल ते बोलले कल्याणला जा, कल्याणला जाता जाताच तो मेला. झालं काहीच नव्हतं, एवढं होतं तो ऍक्सिडेंट झाला, तो घाबरला, त्याच्या अंगाला कुठेच जखम नव्हती, पण तो ऍक्सिडेंट झाला, काही टेन्शनमुळे तो घाबरल्यामुळे त्याला हे झालं, हार्ट अटॅक आला. आणि हार्ट अटॅक मध्ये जर त्याला सीपीआर आम्ही देऊ शकलो असतो तर तो जिवंत राहिला असता. तर ह्या गोष्टी आपण, तुम्हाला समजलं कसं कसं द्यायचं ते. तर हे हात असा ठेवून 10 वेळा 1 2 मोजायचं आणि जास्ती पण नाही दाबायचं की हे होईल, पण असं आपल्याला महसूस झालं पाहिजे की खाली जात आहे, सोडायचं, खाली जात आहे, सोडायचं, खाली जात आहे, असं 10 वेळा, असं 3 वेळा करायचं. तरी काही नाही झालं तर मग ॲम्ब्युलन्स बोलवून हे करायचं. आणि जर असं करून जर माणूस शुद्धीवर आला तर त्याला तात्काळ ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये न्यायचं. कळालं सगळ्यांना? अजून काही क्वेश्चन आहेत? त्यांनी सांगितलं तुम्हाला जायचं पण आहे. थँक्यू. आता ते आपण त्याच्यामध्ये एक हे सोडलं होतं. त्याच्यामध्ये काय असते, एक असते टेक्निकल टीम. त्याच्यामध्ये एक टीम राहिली होती टेक्निकल टीम. टेक्निकल टीमचं काय काम असतं माहितीये का? हा, पुन्हा ऑफ करायची. मग काय लोक काय करतील, लाईट जर ऑफ केली तर लोकांना दिसेल का? हा, तर टेक्निकल टीमचं काय काम असतं, सर्वात पहिले असतं जर आग लागली तर आग विझवण्यासाठी काय काय इन्स्ट्रुमेंट लागतील, जसं फायर एक्सटिंग्विशर, त्याच्यानंतर होज रील, त्याच्यानंतर वेगळे वेगळे फायर इन्स्ट्रुमेंट असतात, फायर बॉल असतात, समजा आग छोटी असेल त्यात टाकायला. त्याच्यानंतर तो हे असतो, काय म्हणतो आपण त्याला, होज रील म्हणतो, ते असतं. हे सगळं बघायचं. त्याच्यानंतर काय असतं, पंप बघायचे असतात, पंप, फायर पंप चालू आहेत की नाही. त्याच्यानंतर काय, लाईट, समजा आता एखाद्या ठिकाणी लाईटची गरज आहे, पार्किंग मधून बाहेर जायचं, तिथे लाईट नाही आहे, ते लाईट ऑन करायचे. हे टेक्निकल टीमचं काम असतं. आणखी एक टीम राहिली, सांगा कुठली राहिली? कुठली टीम राहिली? माझी हँडरायटिंग एवढी चांगली नाही आहे. कॉर्डन ऑफ टीम. कॉर्डन ऑफ टीम म्हणजे काय असते? कॉर्डन ऑफ टीम म्हणजे आपली सिक्युरिटी टीम. जेव्हा बिल्डिंगला आग लागते म्हणा, कुठलीही इमर्जन्सी येते तेव्हा बाहेरचा माणूस आतमध्ये नाही आला पाहिजे आणि आतमधला बाहेर नाही गेला पाहिजे, हे असते. कारण की कोणी असतं समजा अजून नुकसान करायचं, नाही तर दुसरा रिपोर्टर असतात नाव बदनाम करायसाठी, तर ते काय करतात, सर्वात पहिले बाहेरचा गेट कॉर्डन ऑफ करतात, म्हणजे बंद करून टाकतात, आतमधले आतमध्ये, बाहेरचे बाहेर. अशा वेळेस
मग आपल्याला कुठे जायचं आहे शाळेत? आपल्याला सर्वात मेन पॉईंट असतो असेंब्ली पॉईंट. तुम्हाला माहिती आहे कुठे आपला असेंब्ली पॉईंट कुठे आहे? ओके. आता मला सांगा त्या असेंब्ली पॉईंटला एवढे जेवढे आपले स्टाफ आहे तेवढे बसतील का? आपले म्हणजे सगळे. मग त्याच्यासाठी काय करणार? आपल्या गेट पासून तर इथपर्यंत सगळीकडे उभं करायचं आणि ते आपलं काम नाही म्हणायचं, सिक्युरिटीचं काम आहे. त्यालाच कॉर्डन ऑफ टीम म्हणतात. म्हणजे कोणाला बाहेर जाऊ द्यायचं आहे आतमध्ये कोणाला, जसं फायर ब्रिगेडची गाडी आली, त्याच्यानंतर पोलीसची गाडी आली, तर त्यांना आतमध्ये घ्यायचं, बाकीच्या गाड्या सोडायच्या. हे त्यांचं काम असतं. प्लस बघतो तिकडे प्लस आणखी आता समजा पार्किंग मध्ये आग लागली कुठेतरी, मग पार्किंग मध्ये आग लागली तर त्या साईडला बाकीच्या येणाऱ्या गाड्या आल्या नाही पाहिजे, तिकडनं बाहेर कशा काढायच्या गाड्या, हे सगळं कॉर्डन ऑफ टीमचं काम असतं. ओके. अजून काय आहे काही विचारायचं कोणाला? काय आहे का? झालं नाव लिहिले का?